प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता कार्यक्रम सहज संवाद. आज गुरुपौर्णिमा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. गुरु म्हणजे मार्गदर्शक, प्रेरणास्थान. आणि याच निमित्ताने आज आपण डॉक्टर संजय उपाध्ये यांच्याबरोबर सहज संवाद करणार आहोत झेंझी आणि अध्यात्म या विषयाच्या संदर्भात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी रसिकांना डॉक्टर संजय उपाध्ये आपल्या सर्वांना परिचित आहेत. गप्पाष्टक हा त्यांचा गाजलेला कार्यक्रम. त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर PhD केलेली आहे आणि त्यांचं आपण सगळे मिळून आपल्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत करूया. नमस्कार संजयजी. हॅलो. नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत तुमचं आमच्या या सहसंवाद कार्यक्रमात. आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देते आणि स्वागत करते आपलं. धन्यवाद. आज गुरुपौर्णिमा आहे सर आणि ह्या निमित्ताने आज आपण बोलणार आहोत. आजची तरुण पिढी म्हणजे झेंझी आणि अध्यात्म याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि मला पहिलाच प्रश्न असा पडलाय की गुरु आणि सद्गुरू म्हणजे काय? गुरु आम्ही ऐकतो, पण सद्गुरू म्हणजे काय? गुरु आणि सद्गुरू तसं मानवी आयुष्यामध्ये 3 प्रकारचे गुरु आहेत. एक परिस्थिती गुरु असते, ती तुम्हाला शहाणपणा शिकवते. काही वेळेला तुम्ही स्वतःला शहाणपणा शिकवता. त्याला जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटल्यासारखं की मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य. तर तुमचंच मन तुमचं गुरु. आणि तिसरा एक दुसरा देहातला गुरु दुसरा. हे 3 मूलभूत झाले. पण गुरु आणि सद्गुरूचा विचार करता तेव्हा गुरु वो होता है जो कसब सिखाता है. एखादं स्किल शिकवणारा जो माणूस आहे तो गुरु आहे. त्यामुळे जो कसब सिखाता है वो गुरु है और जो सब सिखाता है वो सद्गुरु है. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर द्रोणाचार्य आणि श्रीकृष्ण. तर द्रोणाचार्यांनी अर्जुनाला धनुर्विद्या शिकवली, पण ते कसब शिकवलं त्याने. अंतिमतः ते त्याच्या विरोधातच उभे राहिले आपल्या शिष्याच्या. परंतु श्रीकृष्ण जो आहे तो का लढायचं हे शिकवतो, कसं लढायचं यापेक्षा सुद्धा. त्यामुळे कृष्ण सांगतोय ते सब सांगतो आहे आणि द्रोणाचार्य सांगतात ते कसब सांगतायत. आम्ही नेहमी हा मूलभूत फरक आहे याच्यामध्ये की आम्ही कोणीतरी प्रेरणा देणारा, तुम्हाला बौद्धिक दृष्ट्या खचल्यानंतर सहाय्य करणारा जो आहे तो सद्गुरू आहे. तो तुम्हाला प्रत्यक्ष तुम्ही कसं काम करता याच्यामध्ये सांगत नाही. जसं कृष्णाने अर्जुनाला धनुर्विद्या सांगितली नाही, तू असा बाण मार किंवा तसा बाण मार, परंतु का बाण मार आणि कधी मार या गोष्टीची सूचना दिली जाते. तेव्हा हे दोन्ही गुरु आवश्यक आहेत. पण सब शिकवणारा जो गुरु आहे तो सगळ्यात महत्वाचा. तो आयुष्यभर तुमच्या बरोबर असतो. कसब शिकवणारा तुमच्या बरोबर आयुष्यभर नसतो. तुम्ही मोठे झाल्यानंतर तो कसब शिकवणारा थांबतो आणि तुम्ही तुमचं कसब दाखवायला सुरुवात करता. परंतु सद्गुरू जो आहे तो सातत्यानं बरोबर आहे. त्यामुळे मूलभूत हा फरक आहे दोघांमध्ये, गुरु आणि सद्गुरूमध्ये. आता आपल्या इथे या गुरु परंपरेशी विविध पद्धतीने बोलतात. आता कित्येक वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या एका कार्यक्रमामध्ये ख्यातनाम साहित्यिक आले होते आणि मी त्यांची लाईव्ह मुलाखत घेत होतो. आणि त्यांना फोनवरती प्रश्न विचारण्यात आला की हाच प्रश्न विचारण्यात आला की गुरु आणि सद्गुरू मध्ये फरक काय. तर त्यांनी उत्तर देताना जे उत्तर दिलं ना, ते कित्येक वेळा त्यांनी उत्तर दिलं गुरु म्हणजे शहाणा आणि सद्गुरू म्हणजे दीड शहाणा. पण मूलभूत विचार केला ना तर ही विनोदी अंगाने गेलेलं उत्तर सांस्कृतिक दृष्ट्या जे मूळ तत्व आहे त्याचं खच्चीकरण करतं. त्यामुळे माझं व्यक्तिगत पातळीवरचं स्पष्ट मत असं आहे की जो का लढ शिकवतो तो महत्वाचा. जसं कुसुमाग्रजांची कविता आहे, किती सुंदर कविता आहे ती की पाठीवरती हात ठेवून सर्व फक्त लढ म्हणा. तर त्या ठिकाणी तो जो आलेला आहे विद्यार्थी तो कसं जग असं नाही सांगितलं जातं. तो एवढंच म्हणतो की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा, तो सद्गुरू.
बरोबर आहे. कळलं की नाही? हा. हो, हो. आणि आत्ता तुम्ही ही 2 उदाहरणं दिलीत, गुरु द्रोणाचार्य आणि श्रीकृष्णाचं उदाहरण तुम्ही हो. दिलंत. तर पुरातन हे कधीच पुरातन नसतं, नाही का? आणि हो. म्हणूनच ते टिकत असतं. अ, हो. पण म्हणजे नक्की काय असतं? आणि याचा संबंध आजच्या आपल्या या काळाशी कसा जोडायचा? हा. शाश्वत मूल्य जे आहेत हां. त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांना मरण नसतं. हं, हं. त्यामुळे शाश्वत मूल्य ही वर्षानुवर्ष येत राहतात. हां. ती पुढे प्रवाहात चालत राहतात. हां. जी आता गरजेपुरती जी रचना आहे ती मात्र नाश पावत जाते. काळानुसार हा बदल घडत राहतो. हं. असं आहे सुलभाजी की परशुरामाचा वेश प्रभू रामचंद्रांनी नाही घातला. हं. प्रभू रामचंद्रांचा वेश श्रीकृष्णाने नाही घातला. हं. त्यामुळे काळ बदलला तसं वेश बदलला, आवेश बदलला, कर्म बदललं म्हणून बुद्धी बदलली आणि बुद्धी बदलली म्हणून परिणाम बदलला. हा हं. क्रम आहे, अॅनाटॉमिकल प्रोग्रेशन आहे, शरीरशास्त्राचा नियम आहे. हं. त्यामुळे एकच तत्व आहे. परशुरामाचे जे तत्व आहे तेच श्रीरामात आहे, तेच श्रीकृष्णामध्ये आहे. परंतु काळ बदलल्यामुळे हं. प्रत्येकाचा वेश, आवेश, कर्माची पद्धती आणि बुद्धी बदलली. बुद्धी नेहमी कर्मानुसारिणी असते. हं. कर्मानुसार तुमची बुद्धी बदलत जाते. हं. म्हणजे आता जरा प्रेक्षकांना श्रोत्यांना हसवायचं झालं हं. तर भाजीवाल्याने मला बर्फी दिली. हं. हं. मग मी म्हटलं त्याला, रे कसली बर्फी? तो म्हणाला मला मुलगी झाली. हां, हां. म्हटलं वा अभिनंदन, कशी आहे मुलगी? हं. तो म्हणाला एकदम ताजी. तर तो जो एकदम ताजी आहे त्याच्या कर्मातून आलेला शब्दप्रयोग आहे तो. अच्छा. हां. आणि त्यामुळे हां. शाश्वत मूल्य जी आहेत ती मूल्य कायम आहेत. आचार्य देवो हे शाश्वत मूल्य आहे गुरुगुणविचार निमित्ताने. हं. मातृदेवो भव शाश्वत मूल्य आहे. पितृदेवो भव शाश्वत मूल्य आहे. अतिथी देवो भव हे शाश्वतच मूल्य आहे. त्यामुळे ही पुढे येत असताना ती कायम राहावीत या अनुषंगानं हं. मागच्या पिढीनं पुढच्या पिढीला शहाणं करणं हं. आणि त्यांना तयार करणं बदलत्या जगाबरोबर. हं. हे होतं की नाही होतं याच्यावरती हा मुद्दा येऊन थांबतो. हं. जेनझी आणि अध्यात्माचा विचार केला तर. हं. हं. तुम्ही आता म्हणालात त्यामुळे की ही हां. काय बोला? ही हां. मूल्य, हां, हां. ही शाश्वत मूल्य जी आहेत ती कालातीत आहेत, ती ती बदलत नाहीत. हं. हं. आता त्यामुळे हा बोला बोला. आता तुम्ही म्हणालात की म्हणजे काळानुसार वेश बदलतो आणि बदलायला हवं हे सगळं असं. आणि तुम्ही आत्ता भाजीवाल्याचं ताजं उदाहरण दिलं ते. अ, तर अध्यात्म आणि गुरु खरं तर हे तसे एकमेकांमध्ये हातात हात घालून आहेत, त्यांची सांगड आपण घातलेलीच आहे. पण आजच्या या झेनझींना आपण गुरु, अध्यात्म, मग हे त्यांच्या भाषेत आपल्याला कसं सांगता येईल? त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे त्यांना त्यांच्या ॲबिलिटीची जाणीव करून देणं. हं. झेनजीची मूलभूत ॲबिलिटी जी आहे त्यांच्याकडे ती ॲबिलिटीची जाणीव त्यांना हं. आता होत नाहीये. ती करून देण्याचं काम शैक्षणिक संस्थांचं आहे, आई वडिलांचं आहे, हं. नातेवाईकांचं आहे मोठ्या वयातल्या, की तुझी कुवत काय आणि तू करतोयस काय. ह्या दोन गोष्टी त्यांना नीट समजावून सांगता आल्या पाहिजेत. आणि समजावून सांगण्यामध्ये जे दोन शब्द आहेत, समजावून शब्दातच सुलभाजी दोन शब्द आहेत आणि अच्छा. त्यात अच्छा. हां. समजावून सांगायचंय. कुठे जाऊन सांगायचंय हं. तर ऐकणाऱ्याच्या समोर जाऊन सांगायचंय. हं. तर त्यामुळे समजा मी व्याख्यान घेतो मुलांचं आणि लेक्चर घेताना कोणीतरी बडबड केली तर मी त्याला जर म्हटलं की ए कॉन चिल मार असं जर प्रोफेसरच म्हणाला हां, हां, हां. तर त्या मुलांची माझी मैत्री होणार की मी चिल मार म्हटल्यामुळे. हं. हा चिल मार जो आहे तो त्यांच्या शब्दकोशातला आत्ताचा शब्द असल्यामुळे हं. भाषा जी आहे ती भाषा तुमची मैत्रीण आहे आणि त्या भाषेच्या माध्यमातून तुम्ही कोणाबरोबरही मैत्री करू शकता. हं. 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 त्यामुळे समोरच्याला समजेल या भाषेत सांगा. तर ज्ञानेश्वरांसारखी मोठे संत शिरोमणी आहेत, पण त्यांनी सुद्धा स्थितप्रज्ञ कोण असं सांगताना आध्यात्मिक शब्द न वापरता त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये ऐकणाऱ्या गृहिणी पण आहेत त्यांच्या श्रोत्यांमध्ये. मग गृहिणीला कसं कळणार म्हणून त्यांनी डावेचं उदाहरण दिलंय. हां. स्वयंपाकाला डाव वापरतात, तीच डाव कढीमध्ये जाते, तीच डाव भाजीमध्ये जाते, हं. हं. तीच डाव आमटीमध्ये पण जाते. पण ती जी डाव आहे ती डाव काही स्वतःला हे तिन्ही पदार्थ चिकटवून घेत नाही. हां. असा दृष्टांत माऊलीने दिला. तो गृहिणींना लगेच कळला स्थितप्रज्ञ कोणते. अच्छा. बरोबर. हां, हां. तर ह्याला समजावून सांगणं म्हणतात. आज आमच्या शैक्षणिक संस्था, आमचे प्राध्यापक, हं. हं. आमचे शिकवणारे सगळे हे मुलांच्या
रिसेप्शन ॲबिलिटी जी आहे, रसग्रहण करण्याची ताकद तिथे खाली उतरत नाही. आम्ही काय अपेक्षा करतो त्यांनी वर यावं म्हणून. आणि मग ही आत्ताची जी स्थिती आहे ती त्या आय एम नॉट ओके, यू आर नॉट ओके या स्थितीमध्ये आहे. माझं चुकतं कळतंय पण तुमचं बरोबर नाही, याच्यामध्ये जेनझी आहे आता. त्यामुळे आई वडील सांगतात ते चुकीचं वाटतं आणि आपण करतो तेही चुकत आहोत ते कळत असतं, पण मग त्यात बदल घडवायचा नसतो. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की अध्यात्माचा विचार म्हणजे नेमकं काय, तर आत्मा म्हणजे काय तो कळला की पुढचं काम सोपं झालं. मूळ शब्दाची फोड आहे आधी आणि आत्मा. आधी म्हणजे संबंधी हा जो शब्द आपण वापरतो, अबाउट. तर अबाउट सोल म्हणजे सोल म्हणजे काय शेवटी तुमची मूलभूत ताकद. चित्रकार आहे त्याची मूलभूत ताकद चित्रकार असणं, त्याचं गायकाचा गळा असणं, हे सगळं प्रत्येकाची काही ना काही ॲबिलिटी आहे. आणि त्या ॲबिलिटीचं रिअलायझेशन म्हणजे मग माऊलींचा अभंग जसा आहे की अरे अरे ज्ञाना झाला श्री पावन तुझे तुझं ध्यान कळो आले. हे तुझं ध्यान कळो आले हे घडत नाहीये. म्हणून ही मुलं ज्याला आपण UFO म्हणतो, अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स, म्हणजे उडण्याची क्षमता आहे पण दिशा ठोक नाही. हा, तिथे ती आचरण. माझं म्हणणं आहे की हे शैक्षणिक संस्थांमधनं प्राध्यापकांना, शाळेतल्या शिक्षकांना या गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजेत की तुम्ही नुसतं BEd आणि PhD करून चालणार नाही. तुम्ही मुलांच्या बौद्धिक कुवतीपर्यंत खाली उतरताय का त्याच्यावरती ते अवलंबून आहे. तुम्ही अपेक्षा कराल त्यांनी वर यावं, तसं होत नाही. पुढची पिढी कशी वरती येणार, तुम्हाला खाली उतरायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे आज अध्यात्म समजायचं असेल तर प्रवचनकारांनी या सगळ्यांनी मुलांना कळवण्यासाठी त्यांच्या परिभाषेमध्ये त्यांची जी टर्मिनॉलॉजी आहे त्या टर्मिनॉलॉजीमध्ये त्यांना उदाहरणं देऊन सांगावं लागेल. म्हणजे कसं, म्हणजे नक्की काय? म्हणजे आता ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी भगवद्गीतेचा अर्थ सांगितला. आता ते वय पाहिलं तर ते 16 आहे, 3 मधलंच आहे, 13 to 19 मधलंच आहे. मग अशा वेळेला असं एखादा ग्रंथ समजावून सांगण्याची इच्छा निर्माण होण्याचं काम हे कोणाकडनं झालं असेल तर ते विठ्ठलपंतांकडनं झालं असणार, त्यांच्या वडिलांकडनं ते झालं असणार. त्यांना परिस्थितीने पण शहाणं केलं, परिस्थितीने माऊलीनं शहाणं केलं. सगळ्यात संतांचा स्वानुभव जो आहे त्यांचा अनुभव त्यांच्या भाषेतून व्यक्त होतो. आता तो अनुभव आजचे प्रवचनकार जेव्हा तरुणांना सांगतील तर ते त्यांच्या भाषेत. आता शब्द विण संवादीचे असं माऊली म्हणतात. हा बोलाची वालिफ फेडीचे की शब्द विण संवादीचे. म्हणजे एखादं फळ आहे त्या फळाचं साल काढून खायला घालावं, तसं बोलाची वालिफ म्हणजे शब्दांचं साल काढून मला खायला घालतो. मग तसं खायला गेलो की काय होईल, शब्द विण संवादीचे, शब्दांविण संवाद सुरू होईल. असं मी म्हटलं तर समोर तरुण मुलं मोबाईलमध्ये मेसेजेस बघायला लागतात. पण मी जर त्यांना म्हटलं की यू मस्ट हॅव हर्ड अबाउट नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. सो व्हॉट इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन? की तुम्ही दुर्गा कॅफेच्या बाहेर उभे राहता आणि तुमचं ज्या मुलीवरती प्रेम राहत असं ना, काही शब्द न वापरता तुम्ही जे बोलता एकमेकांशी, तिला तुम्ही आवडत असाल आणि तुम्ही तिला आवडत असाल तर तो संवाद जो आहे असं म्हणल्यानंतर मुलं हसतात. पण त्यांना नेमका निरोप कळतो की शब्दविण संवादीचे म्हणजे काय आहे. इट्स अ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आता मी सांगतोय ज्ञानेश्वरी ती लोभी, ती सांगत असताना मी आजच्या काळातला दृष्टांत घेऊन जेव्हा त्यांना समजावून सांगतो त्यावेळेला ते समजणार आहे. पण ह्या पद्धतीचं प्रशिक्षण आमच्या प्राध्यापकांना दिलं जात नाही, किंवा दिलं गेलं द्यायचा प्रयत्न केला तर ते तयार नसतात. कारण त्यांना काय असतं, अलीकडे कसं झालंय की आर्थिकदृष्ट्या समृद्ध माणूस आणि शैक्षणिकदृष्ट्या उच्च माणूस यांना प्रीचिंग नकोय. त्यांना कोणी शहाणपणा शिकवलेलं चालत नाही. संस्कृतमध्ये जसं वचन आहे, सर्वे गुणा कांचनम आश्रयन्ते. त्याच्याकडे पैसा आहे, धन आहे, त्याच्याकडे सगळे गुण असतात असं त्याचा समज असतो. पण मग होतं काय, त्याचा प्रचार होत नाही. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी 18व्या अध्यायामध्ये नम्रता सांगितली की भाष्यकारा ते वाट पुसतू असं ते म्हणतात. किंवा सुरुवातीला एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे असं म्हणतात की मला कळत नाही, मी मूर्ख आहे आणि त्या संत कृपा जसं मला सांगेल त्या दिव्याच्या उजेडात मी सांगणार आहे. शी मॉडेस्टी, नम्रता हळूहळू स्मार्ट करण्याच्या नादात मुलं किंवा पुढची पिढी ही
उद्धट होण्याकडे जास्त जाते. त्यांच्या मनामध्ये उद्धटपणा नाही, पण आम्ही ते स्मार्ट व्हायला पाहिजे आणि त्यांच्या त्या अपिअरन्सलाच आम्ही दाद देतो की काय बात आहे, काय स्मार्ट आहे म्हणून. आणि म्हणून भाषेचा मुद्दा येतो सुरुवाती, की आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे भाषेच्या बाबतीमध्ये जो ढिसाळपणा आहे, की मी शिव्या दिल्या म्हणजे मी स्मार्ट आहे, ही कल्पनाच चुकीची आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की आयफोन 17 प्रो हातात आहे माझ्या आणि मी फोनवरती शिवाय देत असेल, फक्त मशीन पुढारलं, तू पुढारलेलाच नाहीये. मेकनायझेशन इज नॉट सिव्हिलायझेशन. एक्झॅक्टली. यांत्रिकीकरणामध्ये तू पुढे गेलास म्हणजे तू सिव्हिलाइज झाला, हा काही समज आहे. पाश्चिमात्यांचं अनुकरण आपण करायचं ठरवलं तर वेस्टर्नायझेशन इज नॉट मॉडर्नायझेशन. आणि हे मुलांशी संवाद साधून गप्पा मारत मारत त्यांच्या बोलता बोलता त्यांच्याच पद्धतीनं शिटी मारून कसं करून तुम्हाला समजावं लागेल. हे समज जात नाहीत ही मोठी अडचण आहे. त्यामुळे अध्यात्म मुलांना सांगायचं असेल तर एक ते क्रिस्पी असणं, अध्यात्मातून कर्माकडे नेणं. भारतीय अध्यात्म नपुंसक करतं माणसाला, भारतीय अध्यात्म कृतीशील करायला हवं. भगवद्गीता सारखा ग्रंथ आहे जो योग वित्तम असं कृष्णाला म्हटलेलं आहे, जो 6व्या अध्यायामध्ये सांगतो की अध्यात्म म्हणजे नेमकं काय आहे. ते ध्यानयोगामध्ये 11व्या अध्यायात त्याचं विश्वरूप दर्शन दाखवतो. 7व्या अध्यायामध्ये तो ज्ञान आणि विज्ञान एकत्र असंच सांगतो. आम्ही विज्ञानाला वेगळं काढतो अध्यात्मातून, तसं चालत नाही. आता आमच्या MIT मध्ये डॉक्टर विश्वनाथ कराड, आम्ही विजय भटकर सर पद्मभूषण, आम्ही सतत विद्यार्थ्यांशी संपर्क साधताना हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न की दोन्ही एकच आहे. बरं, विवेकानंदांनी तेच सांगितलं शिकागोमध्ये, सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी टुगेदर विल ब्रिंग हार्मोनी अँड पीस टू द मॅनकाइंड. विज्ञान आणि अध्यात्म एकत्र केलं तर विश्वशांती निर्माण होऊ शकते. आता काय झालं, आम्ही फक्त विज्ञानाला महत्व दिलं आणि जे अध्यात्म बोलतायत ते मागासलेले आहेत, ते अंधश्रद्धाळू आहेत, असा प्रचार करण्यात आला. म्हणून अडचण आहे. तुम्ही आता समजावून ह्याचं फार सुंदर उदाहरण दिलं आणि सांगितलं तुम्ही. पण मग गुरु आणि मग टीचर यातला फरक आहे. आज तर टीचर आहेत आणि असं समजावून सांगणं, मग कसं काय, दोन फरक काय नक्की? सांगतो. नेमका फरक असा आहे की आता शाळांमध्ये शिक्षिका आहेत आणि शिक्षिकांना मुलांच्या विषयीची सर्व माहिती असणं, नुसता विद्यार्थी म्हणून नव्हे, तर ती जबाबदारी शिक्षकाची माहिती करून घेणं. आता उदाहरणार्थ पाऊस पडलाय खूप आणि सगळीकडे पाणी पाणी झालंय आणि एक मुलगा आला आणि त्यांनी गृहपाठ केला नाही. गृहपाठ केला नाही एका वाक्यावरती जी नुसती शिक्षिका आहे, टीचर जी आहे, ती टीचर सगळ्या मुलांमध्ये का नाही गेला गृहपाठ, चालतो वर्गातून किंवा जे काही शिक्षा द्यायची असेल, तो मुलगा रागाने बघत बसतो. या शिक्षिकेनं एक तर कारण विचारायला हवं का नाही केला, किंवा तिला माहिती हवं हा मुलगा राहतो कुठे. तो एखाद्या चाळीत राहत असेल, पावसाचं पाणी शिरलंय आतमध्ये, खालचा प्रकार मधला पाण्याने भरलाय, मॅझिन फ्लोअर होती, माळ्यावरती जाऊन बसला, त्या दिवशी त्याला गृहपाठ नाही करता आला. गुरु कोण आहे, सद्गुरू कोण आहे, ज्या शिक्षिकेला ह्याचा अंदाज आहे, ठीक आहे तू उद्या करून आण, मला कल्पना आहे तुझ्या घरी काय झालं असेल, अशी जी शिक्षिका म्हणते ना ती चांगली, ती ज्ञानी, ती बहुआयामी, ती वर्सटाईल शिक्षिका, जी या पद्धतीने विचार करते की ज्या मुलाचं तो राहतो कुठे किंवा त्याची बॅकग्राऊंड काय ती माहिती असणं आवश्यक आहे. या पद्धतीचं प्रशिक्षण जे आहे ते प्रशिक्षण BEd DEd करताना दिलं गेलं पाहिजे. ते दिलं जात नाही. बरोबर. कॉर्पोरेट सगळीकडे कंपन्यांमध्ये सुद्धा. आता मी लेक्चर घ्यायला गेलो एका शाळेमध्ये आणि शिक्षकांना लेक्चर द्यायला गेलो आणि ज्या शिक्षिकेने माझ्याशी संपर्क साधला होता व्याख्यानासाठी, तर तीच स्वतः जवळजवळ 20-25 मिनिटं उशिरा पोहोचली. बाकीचे शिक्षक पोहोचले होते. आता ही उशिरा आली तर मी काही तिला बोललो नाही, या बसा, माझं लेक्चर संपल्यानंतर प्रश्नोत्तर सुरू झाले. तर इतर शिक्षकांनी विचारलं की तुम्ही म्हणता वेळेचं महत्व, तुम्ही त्या मॅडमना आता काहीच बोलला नाहीत, 20 मिनिटं उशिरा आल्या त्या. त्यामुळे त्यांना म्हटलं की ह्युमन रिलेशन्स हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे गुरु शिष्य नात्यामध्ये. आणि त्यामुळे त्या ज्या व्हॉट्सअपवरती मला व्याख्यानाचं ठरवत होत्या माझ्याबरोबर, त्यांच्या व्हॉट्सअपच्या DP मध्ये त्यांच्या कडेवर एक लहान मुलगी आहे असा फोटो आहे. मी विचार करायला हवा की समजा या निघाल्या आणि मुलगी रडली
डे केअर सेंटरमध्ये आतच जाईना ती, किंवा नवरा म्हणाला मला आज टिफिन दे, मी आज बाहेर खाणार नाही. नंबर ऑफ रिझन्स आहेत. मी अँटिसिपेट करायला पाहिजे. मी आता तुमच्या देखत ओरडून त्यांचा अपमान न करता एकट्याला विचारणार लेक्चर झाल्यानंतर की काय झालं, का उशीर झाला. मी सगळ्यांच्या देखत नाही बोलणार. ही भूमिका ह्युमन रिलेशन्सचा मुद्दा आहे. आता काय झालंय, एज्युकेशन हॅज बिकम अ कंझ्युमर गुड. इतके पैसे दिलेत, एवढं शिक्षण द्या, आम्ही 2 लाख फी दिली, आम्हाला 20 किलो ज्ञान द्या, असं नाहीये ते. शिक्षण हे काही कंझ्युमर गुड नव्हे. शिक्षण शिक्षक आणि डॉक्टर या दोन्ही गोष्टी कंझ्युमर म्हणून बघून चालणार नाहीत. ते आज शिक्षणाची पद्धत पाश्चिमात्य करता 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 11+4 आधी होतं शिक्षण, जिथे सबस्टॅन्शियली एक्सप्लेन करायला लागायचं. 10+2+3 मध्ये ऑब्जेक्टिव्ह झाले. सो विचारसरणी बदलली एक. आणि मुद्दा असा आला की बाहेरचं जग इतक्या वेगाने बदललं, त्या वेगानं शिक्षण बदललं नाही. आता बाहेरचं जग इतक्या वेगाने बदललं की मुलांचे डोळे आणि कान, सुलभाजी, कान डॉर्मंट होत चाललेत. म्हणजे ते आता निरुपयोगी होत जाणार कान, आणि डोळे पॉवरफुल होत जाणार, कारण डोळ्यांचा वापर जास्त आहे. बरोबर. बरोबर. आणि 5 ज्ञानेंद्रियांमध्ये सुलभाजी, कान हे एकच इंद्रिय असेल जे तुम्हाला बंद नाही करतायत बाय ऑर्डर. बाकीची 4ही ज्ञानेंद्रिय तुम्हाला बंद करता येतात. म्हणजे डायबिटीस आहे तर मी रसना थांबवतो, वस्तू गरम आहे तर मी स्पर्श थांबवतो, दुर्गंधी आली तर मी श्वास थांबवतो, धूळ उडाली तर मी डोळे बंद करू शकतो. कान नाही बंद करता येत. त्यामुळे ह्युमन बिहेवियर इज डायरेक्टली रिलेटेड विथ इयर्स अँड नॉट आईज. आताचं जग डोळ्यांवरती चाललंय. बरोबर. अजून 300-400 वर्षांनी जसं बिनशक्तीचा माणूस आला की कान नसलेला माणूस येणार, कारण आम्ही कानाचा उपयोगच करत नाही. आम्ही केबल टीव्ही आणि OTT जेवढं बघू तेवढे आम्ही आकाशवाणी ऐकत नाही. आज ही चूक आहे. आकाशवाणी ऐकल्यामुळे तुमच्या मनावरती संस्कार होणार आहेत. दूरदर्शन बघून तेवढे संस्कार होणार नाहीत. हे आता संधी मिळाली म्हणून श्रोत्यांना सांगतोय मी. खरंय. हो. कारण तुमच्या आचरणावरती फरक पडतो कानांमुळे एक. आणि दुसरी गोष्ट, नवीन मुलांच्या दृष्टिकोनातून मोबाईल सारखं जे यंत्र आहे त्याचा विनियोग केला जात नाही. बरं, दुसरं, आई वडिलांची मनोरंजनाची डेफिनेशन बदलली. आई वडिलांची मनोरंजनाची डेफिनेशन दे धमाल आहे ना. ती दे धमाल आहे म्हटल्यानंतर मग घरामध्ये सगळंच चालतं ना. हो, चालतं सगळं. सगळं चालतं घरामध्ये. आई वडिलांच्या मित्रमैत्रिणी येऊन गोंधळ घालतात आणि मग मुलं म्हणतात, अरे यार तुम्ही ती मगाशी ती याच्यावरनं शिवी दिली आणि मी दिली तर मला काय सांगताय, असं काउंटर आर्ग्युमेंट तयार होतं. ही डिटोरिएशन प्रोसेस आहे. आणि इंग्रजांनी याचा अभ्यास केला होता. इंग्रजांच्या असं लक्षात आलं होतं तेव्हाच की भारतावर राज्य करायचं असेल तर 2 गोष्टींवरती हल्ला चढवावा लागेल, आणि तो आहे धर्म आणि भाषा. या भारतीय कुटुंब प्रधान संस्कृतीचा विनाश करायचा असेल तर धर्म आणि भाषा. त्यांचं ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंडिया मधलं वाक्य आहे, म्हणजे त्यांनीच दिलेलं आहे, ट्रेड सिक्रेट. ते इंग्रजी वाक्य असं आहे, इफ यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय पीपल्स कल्चर अँड इट्स आयडेंटिटी you have to undermine its religion and its language. We the British did that as India's rulers. धर्म आणि भाषा याच्या खाली सुरुंग लावून द्या म्हणजे संस्कृतीचा विनाश होतो. आणि तो आता आमच्या डोळ्यासमोर आहे. बरोबर. आता तुम्ही हे सगळं बोलताय की म्हणजे आपण घरामध्ये दे धमाल चालते वगैरे ह्या संदर्भात, आणि पण आजची जी तरुण पिढी आहे, हे झेनझी जे आहेत, ह्यांच्या मुठीत जग आलेलं आहे. आणि मग नेमकं फोकस म्हणजे काय, क्लॅरिटी म्हणजे काय, आणि हे त्यांना कळेन असं झालं असं तुम्हाला वाटतं का? आणि त्यात अजून एक मला असं वाटतं की आजकाल म्हणजे व्हाय आणि व्हॉट ह्यातला फरक काय आहे, कसा या झेनझी मुलांना आपण समजून सांगितलं पाहिजे? मी म्हटलं असं, आधी एक तर त्यांच्याशी मैत्री करायला लागेल. म्हणजे फोकस आणि क्लॅरिटी आणि व्हाय आणि व्हॉट या कन्झम्पशन आणि क्रिएटिव्हिटी आणि रिपिटेशन आणि इटरेशन याच्यामधला फरक लक्षात घ्यावा लागेल. रिपिटेशन म्हणजे तीच गोष्ट परत करणं.
अच्छा. हं, आणि इटरेशन मध्ये तीच गोष्ट परत करताना त्यात पुढची आवृत्ती तयार करणं, हं, 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 सुधारणा आणणं. हं, आता होतंय काय की आम्ही फक्त जो अवेलेबल सोर्सेसच्या माध्यमातून भोग घेत आहोत, हं, तो भोग घेण्याच्या प्रक्रियेमध्ये निर्मिती क्षमतेकडे दुर्लक्ष होतं एक. हं, दुसरा मुद्दा असा आहे की फोकस होण्याच्या दृष्टिकोनातून तुलना वाढली. हं, 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 तुलना वाढल्यामुळे फ्रस्ट्रेशनचा मुद्दा येतो. हं, 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 माझं माझं व्याख्यान आहे युट्यूबवरती, हं. तुलना करा आणि मजेत जगा. अच्छा. तर तर ती हो. तुलना करा म्हणजे काय, तर तुम्ही खाली बघून तुलना करा, हं, हं, तुम्ही वरती बघून तुलना करू नका. हं, 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 म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमच्यापेक्षाही खाली दुर्दैवी माणसं आहेत. हं, मग हं, हं. त्यांच्या तुलनेत तुम्ही सुदैवी आहात. तुम्ही अच्छा. वरती बघितलं तर तुम्ही स्वतःला दुर्दैवी समजत राहता. आता बरोबर. तोच मुद्दा झाला की 2 हं. किलोमीटरच्या परिसरामध्ये मी संजय उपाध्ये उत्तम तबला वादक आहे. हां. तर तो मी विलेपार्ले पूर्वमध्ये उत्तम तबला वादक आहे असं ख्याती असू शकते माझी. हं, 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 पण मी जेव्हा राष्ट्रीय स्पर्धेला उतरतो किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेला उतरतो, हं. तर तर ते तो उतरेस्तोवर मला कळायला मार्ग नाही की बरोबर. माझ्यापेक्षा आणि मग तुलना सुरू होते. त्यामुळे आता काय झालं, सोशल मीडियामुळे अहो हं, जग मुठीत तुम्ही म्हणाला सुरू पाहिजे तसंच हं, आहे. तर हं. जग मुठीत झाल्यामुळे जगातली सगळी माहिती तुमच्याकडे आली. हां. त्यामुळे तुम्हाला 85% मार्क मिळाले तोपर्यंत तुम्हाला जग ठाऊक नव्हतं, तोपर्यंत तुम्ही खुशीत होता. हं, हं. पण तुम्हाला जग मुठीत आल्यानंतर तुम्हाला कळलं की 95 वाला पण आहे. हां. आणि मग आई वडिलांनी तुलना इंजेक्ट करायला सुरुवात केली. हं, हं, आई वडिलांचं यश केवळ पैसे कमावणं राहिलं नाही. आता माझा मुलगा तुझ्या मुलापेक्षा स्मार्ट आहे, हं, याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून झाल्या. हं, हं, आता हं, ही जी व- ऊर्ध्व दिशेची तुलना आहे, हं, ती ती तुलना मुलांमध्ये कंपॅरिझन तयार करून असूया तयार करते. हं, 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 हं. आणि मग त्यात पुन्हा मुली आणि मुलगे याच्या पुन्हा फरक पडतो त्यांच्या असूयेमध्ये. हां. त्या मुलगे जेव्हा एकमेकांशी जेलस होतात तेव्हा ते कॉम्पिटिशन मध्ये जातात. हं, मुलींच्या बाबतीमध्ये तसं घडत नाही, कारण तो अॅनाटॉमिकल प्रोग्रेशन आहे मुलींच्या दृष्टिकोनातून. हं, 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 बिकॉज मुली ज्या आहेत, फिमेल इज अ रिसिव्हर ना हं, आणि हं, मेल इज अ डोनर. त्यामुळे हं, हं, त्यांच्या अप्रोच त्यांची चूक नाही, पण त्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीनं कंपॅरिझन तयार होते. हं, हं, हं. आणि कंपॅरिझन तयार झाले की देर इज अ रिझल्ट ऑफ डिप्रेशन, देर इज अ रिझल्ट ऑफ अँझायटी. हां, हां, हां. मग त्यामुळे मी नातेवाईकांना काय ठार मारू असं प्रश्न विचारणार. अर्जुनचा डिप्रेस्डच आहे. हं, हं, तो हं, पहिल्या अध्यायामध्ये अँझायटी मध्येच आहे. हं. ही इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ जेन झी. अच्छा. पण हं, हं. त्याच्या नशिबाने त्याला कृष्ण मिळाला सांगायला. हं. हळूहळू हळूहळू त्याला समजावत गेला, न चिडता न भडकता, हां, काही न हां. करता त्याला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं. हं, नुसतं स्वतःचं कौतुक न सांगता ते दाखवलं विश्वरूप दर्शन की मी सांगतो ते बघ. हं, हं. त्यामुळे अध्यात्मामधला जो मुद्दा आहे तो एक आहे, तो अपरामाया आणि परामाया अशा दोन वेगवेगळ्या सृष्ट्या आहेत. त्यामुळे ते अध्यात्म सांगत बसलो तर काहीच कळणार नाही. हं, 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 हं. मग त्यांना कळेल असं कळवायचं आपल्याला. तर आता या क्षणाला मी म्हटलं असं, पहिला मुद्दा हं. तुझी कुवत काय, हां. तू काय करू शकतोस, हं, तुला स्वतःला काय केल्याने आवडतं, हं, हं, हं. तुझा वर्क लाईफ बॅलन्स, तुला आई वडील चार्टर्ड अकाउंटंट आहेत म्हणून तू कॉमर्सला जायला पाहिजे हं, आणि बिझनेस चालवायला पाहिजे. हं. तर तुला बाकी काही येत नसेल तर वडिलांचं बरोबर आहे, हां. पण तुला दुसरं काही येत असेल तर तुला सिद्ध करायला लागेल. हं, हं, हं. मग ते सिद्ध करण्याची मार्गदर्शन त्याला घराबाहेर मिळणार आहे. हं. आणि म्हणून तिसरा मुद्दा आहे तो आचार्य देवो का, तर तो आई वडिलांच्या सूचनेनुसार काही घडत नाही. तर तिसरा मुद्दा आला, हं. अँड दॅट इज कॉल्ड इंग्लिशमध्ये अलीकडे आता आउटसोर्सिंग. आउटसोर्सिंग. एक्झॅक्ट. बरोबर आता आहे. हो. आउटसोर्सिंग म्हटलं की आचार्य देवो आला. आता हं. असं जर मी मुलांना सांगितलं तर कळतं. आता एमकॉमचे स्टुडंट्स होते सगळे हां. आणि त्यांना भगवद्गीता शिकवत होता एक प्रोफेसर. हं, हं. आणि अपघातानं मी त्याच्या खोलीत शिरलो, क्लासरूम मध्ये, हं. MIT मध्ये. हं, तर हं. तो म्हटलं काय शिकवत आहे, म्हणा भगवद्गीता. हं. मग तो सांगत होता ते मुलांना कळत नव्हतं, मला कळत होतं की त्यांच्या बॉडी लँग्वेजवर हां, हां. मुलांच्या. मग मी म्हटलं मी सांगू का एक 10 मिनिटं समजावून, तर हं. सांगा. मग मी त्याला सांगितलं की भगवद्गीतेमध्ये कृष्ण जिथे आहे आणि अर्जुन आलेला आहे, तो लढायला आलेला आहे. हं. तो तिथे त्या एरियामध्ये तो योद्धा आहे हां. आणि तो योद्धा म्हणतो मी लढत नाही म्हणून. हं, हं.
आणि तो रणांगणावरती नातेवाईकांची आठवण काढतोय. हा. हा, तर सेपरेट एंटिटी कॉन्सेप्ट जो आहे, हम्म. आता हा शब्द कॉमर्स मधून आला. हम्म. हम्म. शुक्ला ग्रेवाल यांच्या ऍडव्हान्स अकाउंटन्सी पुस्तकातला हा शब्द आहे, सेपरेट एंटिटी कॉन्सेप्ट. मग मी त्याला सांगितलं की संजय उपाध्ये आणि संजय उपाध्ये अँड कंपनी हम्म. ह्या दोन वेगवेगळी अस्तित्व आहेत. हम्म. संजय उपाध्यायांनी 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले संजय उपाध्ये अँड कंपनीमध्ये, हम्म. तरी संजय उपाध्ये अँड कंपनीने ते 10 लाख रुपये संजय उपाध्यायला परत करायचे आहेत. हा. म्हणजे ही दोन वेगवेगळी अस्तित्व आहेत, म्हणून त्याला शब्द आला डबल एंट्री बुक किपिंग. हा. 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 आता हे त्यांच्या भाषेतलं सगळं उदाहरण देऊन मी म्हटलं तर कृष्ण अर्जुनाला तेच सांगतोय हा. की तुझी आत्ताची एंटिटी वेगळी आहे, हम्म. तू नातेवाईकांची एंटिटी आत आणू नको, ते अस्तित्व आता संबंध नाही, तू आता योद्धा आहेस. हा. हा. त्यामुळे हे कळलं पाहिजे, मी शिव्या कोणाजवळ द्यायच्या, मी कोणाबद्दल शिव्या द्यायच्या, हे कळलं पाहिजे. एंटिटी वेगवेगळ्या आहेत ना. बरोबर. हो. हो. त्यामुळे मी कोणाशी बोलवते त्याची सांस्कृतिक दखल मला घ्यावी लागेल ना. बरोबर. हो. मी आईजवळ शिव्या देऊन चालणार नाही, मी वडिलांजवळ शिव्या देऊन चालणार नाही नाही, चालणार. हो. मी आमच्या राजकीय उच्चपदस्थ नेत्यांबद्दल अत्यंत अर्वाच्य बोलून चालणार नाही. हम्म. हे कळत नाही ना. कळत नाही. बरोबर आहे. हे हो. कळत नाही कारण कोणी त्यांना कळवत नाही. हम्म. त्यांना तसं तुम्ही कळवणारी तेच माणसं तेच लागतील. तुम्ही म्हणालात की या मुलांमध्ये उडण्याची ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, पण ते कसं हो, उडायचं आणि नेमका फोकस कुठे पाहिजे हे करेक्ट, समजावून सांगता आलं पाहिजे आणि ते सांगणं करेक्ट आता गरजेचं, जास्त गरजेचं आहे. झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही मी अनेक शैक्षणिक हम्म. संस्थांमध्ये हा मुद्दा मांडतो. हा. आता जिथे तुम्ही जिथे संधी म्हणालात सर मिळते. की म्हणजे आयफोन बद्दल पण तुम्ही आता एक छान मस्त उदाहरण देत होतात की तुमच्या हातात आयफोन हो, आहे, पण तुम्ही कुठे एवढे पुढारलात, म्हणजे आधुनिक झालात. तर हा, ह्याच्यातून मला एक विचारायचं की यंत्र आणि अध्यात्म, मग हो, ह्याची कशी आपण ह्या मुलांना सांगू शकू, किंवा करेक्ट, सायन्स आणि अध्यात्म ह्यांची कशी आपल्याला सांगड घालता येईल. करेक्ट. आता आता यंत्र गणपती आहे. उत्सव येतोय, या निमित्ताने तेही हो, सांगा. तुम्ही मगाशी छान हो बोलत सांगतो होतात ना. ते. हा. गणपतीमध्ये नाही, यंत्र जे आहे हा. ते यंत्र स्थितप्रज्ञ आहे. आपल्याला मोबाईल का आवडतो सगळ्यांना? हा. हा. त्याचं कारण तो उलट बोलत नाही. बरोबर. हा. बरोबर आहे. बरोबर. तो तुम्हाला तो तुम्हाला आणि असंही म्हणत नाही की मी असं बोललोच नाही म्हणून. हा. हो. 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 करेक्ट. त्यामुळे ते हम्म. यंत्र जे स्थितप्रज्ञ आहे ना, हम्म. ते आम्ही त्या पद्धतीने यंत्राचं अनुकरण करायला हरकत नाही की हम्म. मी कुठे चिडायचं कुठे नाही चिडायचं ते कळलं पाहिजे. बरं, हम्म. आपल्या याच्यामध्ये ना खरं पाहायला गेलं तर भारतीय संस्कृतीचा पूर्वी, आता त्याला मागासलेलं म्हणतायत, हम्म. पण बेसिकली ते त्या काळामध्ये पुढारलेलंच असणार. हा. 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 याचं कारण असं की आता समजा पंतप्रधान आपले सकाळी दिल्लीहून निघाले आणि संध्याकाळच्या मुंबईच्या सभेत म्हणाले, असं जेव्हा बातमी वाचतो आपण, हम्म. तेव्हा आपण मध्ये असं लिहिलेलं नसतं अलीकडच्या वर्तमानपत्राने की ते सकाळी विमानाने निघाले, मग 1.5 तास प्रवास झाला, असं कुठे लिहिलेलं असतं का? नाही. नसतं. हा. ते अध्यात्मक आहे की नाही? हो. हो. अध्यात्म आहे. हा. मग आता तुम्ही सांगा, कृष्णाला निरोप पाठवला हम्म. द्वारकेला हम्म. हम्म. आणि कृष्ण 3 तासात हजर झाला कुठे? हस्तिनापूर, म्हणजे उत्तर प्रदेश. हम्म. हम्म. आता तेव्हाही लिहिलेलं नसणार ना की हा विमानाने गेला म्हणून. हा. 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 नाही तर जाणार कसा? हा. आज जेव्हा आमच्या इथल्या एका कॅप्टन सोमन काय माहिती नाही, तर किंवा कालिदास ज्या रस्त्या मेघदूत जो आहे, हम्म. तर त्यांनी वैमानिक प्रवास केला तसा, आणि ते सिद्ध झालं की त्याच मार्गाने जर विमान नेलं तर खाली तसंच दिसतं जे कालिदासांनी वर्णन केलेलं आहे. हम्म. आता हे भारतीय आता ज्याला अध्यात्म किंवा पुरातन म्हणतात, हम्म. त्याच्यामध्ये असलेले हे अत्यंत स्ट्रॉंग आहे. त्याच्या गणपती हा सगळ्यात स्ट्रॉंग एक्झाम्पल आहे. हम्म. हम्म. आता गण म्हणजे मोजणे, हम्म. जनगणनामध्ये गण आहे ना, हो. आहे. गण म्हणजे मोजणे. गण म्हणजे फक्त बेरीज करणे आहे का? नाही. नाही. बेरीज, हो. भागाकार, गुणाकार, भागाकार सगळं करणार. सगळं येणार. हो. बरोबर आहे. आता गणपती जो आहे, हम्म. तर कथा अशी आहे की महर्षी व्यासांना प्रश्न पडला, एवढं मोठं महाभारत मी सांगू कसं? हम्म. ते कितीतरी टीबी असणार ना ते हम्म. अलीकडच्या भाषेत, हम्म. जीबीच्या वर. हो. हो. तो हो. केबी, एमबी, जीबी, टीबी, महाभारत किती टीबी असेल ना, तर हो. ते कसं ठेवायचं असा प्रश्न पडला महर्षी व्यासांना. मग त्यांनी ब्रह्मदेवाला विचारलं. ब्रह्मदेव कोण आहे? हम्म. तो डेव्हलपर आहे. हा. अच्छा. बरोबर आहे. हो. हो. तर डेव्हलपर म्हणाला तुम्ही गणपतीला सांगा. हम्म. गणपती कॉम्प्युटर आहे. हा.
तो मग गणपतीला विचारला तर गणपती म्हणाला करतो, पण तुम्ही न थांबता सांगा, कारण मी दोन्हीकडनं लिहितो. म्हणजे डावीकडून उजवीकडे, उजवीकडून उजवीकडून डावीकडे डावीकडे. हो. असं मी असं लिहितो. आता प्रिंटर तसाच छापतो. हा. तुम्ही तुमच्या ऑफिस मधला जरी प्रिंटर बघितला एखादा जण तर तो वाईंग 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 वाक्य सलग छापतोय, करता कर्म क्रियापद, पण छापतो उलटा सुलटा. हो हो. बरोबर आहे. त्याच्यावरती मग महर्षी व्यास म्हणत आले की मग समजून लिही. हा. म्हणून तो कर्सर हालत राहतो आपला थोडा वेळ फाईल ओपन करण्यापूर्वी. हा. आता मी तुम्हाला आता संगणक हा शब्द आहे कॉम्प्युटरला. हा. हा. मग अथर्वशीर्षामध्ये ओळच आहे, गणक ऋषी निश्चित गायत्री छंद हा गणपती देवता ओम गम गणपतये नमः. हा गणक ऋषीच आहे, तोही संगणक ऋषी आहे. मग दोघांनाही माऊस लागतो. बरोबर आहे. उंदीर दोघांनाही लागतो, गणपतीलाही माऊस लागतो, कॉम्प्युटरलाही माऊस लागतो. दोघांच्या आयुष्यात आई महत्वाची आहे, मदरबोर्ड. कॉम्प्युटरचा मदरबोर्ड गेला तर गेला. बरं कॉम्प्युटर गणपती कुठच्याही आकाराचा असतो, एक ट्रक मधून आणला जातो. मोठमोठाले जे कॉम्प्युटरचे हे असतात, काय शब्द विसरलो त्याला म्हणतात ते, ते मोठमोठे कॅबिनेट्स असतात ती, तर ती ट्रक मधून आणायला लागतात. आणि लॅपटॉप मांडीवर घेऊन रिक्षातून नेता येतो. तो गणपती छोटा तुम्हाला घरगुती पूजेसाठी आणता येतो. बरोबर आहे. संस्कृत आहे शब्दाचा मूळ अर्थ आहे मशीन लँग्वेज. मशीन लँग्वेज म्हणण्यापेक्षा आधी कृती निश्चित केली आणि मग भाषा तयार झाली, म्हणून संस्कृत आहे. सं हे अक्षर सातत्य दाखवतो. संशोधन, संस्था, संशय, गमतीनं संजय. पण मुद्दा असा आहे की संस्कृत भाषा तयार झाली, ती का तयार केली, मग त्यांनी द्विवचन केलं त्यामध्ये. आता कुठच्याच भाषेमध्ये द्विवचन उपलब्ध नाही आहे ना, संस्कृत मध्ये आहे. कॉम्प्युटरसाठी सोय आहे, ती तो हे केलेला आहे, प्रोग्राम तयार केलेला आहे, सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. काय आहे तर एक देव, दोन देव आणि अनेक देव. बाकी सगळ्या भाषा सुरुवाती फक्त सिंग्युलर आणि प्लुरलच आहेत. बरोबर. तुम्हाला दोन शब्द वापरावे लागतात की नाही, वापराल. हो. तुम्हाला समजा म्हणायचं असेल की आज आमच्याकडे दोन देव आहेत असं म्हणायचं असेल, तुम्हाला दोन आणि देव असे दोन शब्द वापरावे लागतात. इथे संस्कृतमध्ये देवऊ असं एकच शब्द वापरला की दोन संख्या आली त्यामध्ये. देव हा देवऊ, देवा हा प्रथमाला देवऊ. तर कोणी नुसतं देवू म्हटलं की एक देव नाही, दोनच देव आहेत तिथे. तर ह्याचा अर्थ तुमचा जो प्रोग्राम आहे कॉम्प्युटरचा तो निम्मा झाला ना. एकाच शब्दात दोन व्हॅल्यू आल्या क्षणाला, बायनरी सिस्टीमचा विचार केला तर. बरोबर आहे. तर मग आता मी तर गणपतीच्या सोंडेवरती असलेल्या बारीक बारीक खाचा आहे, रेघा आहेत ना सोंडेवर, त्या मला नाही वाटत फ्लॉपी टाकण्यासाठी असणार. हे मोदक ठेवलेले ते कीपॅड असणार, त्याचं मोठं पोर्ट म्हणजे सीपीयू असणार. हे असं जर मी त्या काळातल्या जर एवढं उपलब्ध आहे लिहिलेलं, तर तुम्ही आजच्या मुलांना आकर्षित करून घेण्यासाठी तुम्ही ही जी सूत्र खाली आलेलं आहे ते सूत्र त्यांना समजावून सांगितलं की पोरं खुश होतात. म्हणजे पुराण किंवा शास्त्र आहे तसं इंटरप्रेट करण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या आजच्या काळातल्या भाषेमध्ये जसं तुम्ही आता सांगताय तसं त्यांना सांगितलं तर ते अधिक जवळ येतील आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या या पुराणातल्या गोष्टींशी, म्हणजे महाभारत, रामायण. आता भाषा कशी आपल्या संस्कृतीला खच्चीकरण करते. सगळेजण आता ज्ञानी माणसं सुद्धा पुराणातली वांगी, पुराणातली वांगी असं म्हणतात. ती पुराणातली वांगी नाही येते, तो मूळ शब्द आहे वानगी. आपल्या इथे प्रत्येक गोष्ट ही दृष्टांत देऊन समजावली गेली. त्यामुळे वानगी दाखल मी सांगतो, वानगी दाखल सांगतो म्हणजे मी उदाहरणासहित सांगतो. पुराणातलं उदाहरण देऊन मी वर्तमानातलं जर एखादी गोष्ट समजावून सांगितली वानगी दाखल की तुम्ही शिका, तुम्ही शिकवायला गेला. तसं शाळेतल्या दोन मुलांना कामं सांगितली की समोर जो अशिक्षित आहे बसलेला, तर त्याला तुम्ही 8 दिवसामध्ये लिहायला शिकवा. तर तो काय काम करतो, तो म्हणा तो सुंदर चपला शिवतो. तर मग एका मुलाला पाठवलं, तो 8 दिवसांनी आला. बाईनं म्हणा बाई त्याला काही जमत नाही, त्याला काय लिहायला वेळेला येईल असं वाटत नाही मला. मग दुसरा मुलगा गेला, दुसरा मुलगा आला, तो 15 दिवसांनी परत आला. बाईने विचारलं काय झालं, तर आलं का त्याला लिहायला, म्हणाला त्याला लिहायला नाही आलं. पण मग एवढे दिवस काय लागले दुप्पट, तो म्हणाला मी चप्पल शिवायला शिकलो. हा जो रसग्रहण ज्याला आपण
उत्सुकता, जिज्ञासा म्हणतो हम्म. इंग्रजीमध्ये, इन्क्विजिटिव्हनेस, हा. की मला शिकण्याची इच्छा ती मुलांची मरत चालली आहे. जेन्झी आणि अध्यात्मामध्ये आता एवढे अध्यात्म म्हणजे नेमकं काय असं कोणत्याही घरातला तरुण मुलगा चौकशी करत नाही. आधी पोथी वाचत असेल तर की व्हॉट इज दॅट, का विचारत नाही? याचं कारण त्याची जिज्ञासा मेली आणि जिज्ञासा आम्ही मारली. म्हणजे तुम्ही आता असं म्हणता की जिज्ञासा मेली याचा आपण अध्यात्माला अंधश्रद्धेकडे म्हणजे अंधश्रद्धा आणि अध्यात्म हे एकत्रित केल्यामुळे त्यांची जिज्ञासा मेली असं तुम्हाला नाही, वाटतं? अंधश्रद्धेचं कसं आहे माहिती सुरुवाती आपल्याकडे समोरच्या शिकणाऱ्याची कुवत समजून शिकवायचा आपला पायंडा आहे, भारतीय पायंडा. म्हणून अशिष्यायम न देयम असं म्हणतात. म्हणजे काय, तर समोरच्या कुवतीनुसार त्याला काम द्यायचं आहे. भगवद्गीतेला शब्द सुद्धा काय आहे, गुणकर्म विभागशः. गुणकर्म म्हणजे गुणांनुसार कर्म आणि कर्मानुसार विभागणी. इकॉनॉमिस्ट रॉबिन्सन फक्त डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतो, पण तो डिव्हिजन ऑफ लेबर करताना आधी टॅलेंट सर्च करून मग डिव्हिजन ऑफ लेबर आहे. मग ते संस्कृतमध्ये गुणकर्म विभागाशा म्हटलं तर आम्हाला ते मागासलेलं वाटतं, धार्मिक वाटतं, अंधश्रद्धेचं वाटतं. आणि आताच्या कॉर्पोरेट कंपन्या टॅलेंट सर्च करून आपल्याकडे स्टाफ घेतात. ते तेच करतात की गुणकर्म विभागाशाच करतात ते. सो तू जो प्रश्न विचारलास आता की ह्या मुलांना ते कळवण्याच्या दृष्टिकोनातून काय आहे, तर त्यांचे गुण पहिले शोधावे लागतील. मला सगळ्या मागच्या पिढीला त्यांचं मित्र व्हावं लागेल. मित्र शब्द मी करतो ती व्याख्या मित्राची अशी आहे की त्र म्हणजे टाकून देणं. अच्छा. इंग्लिश मध्ये थ्रो आहे की नाही, सिमिलर आहे ना, थ्रो आणि थ्रो. काय थ्रो, तो मी थ्रो. जिथे मी टाकून द्यायचा तिथे मैत्री आहे. मग मी गुरुमित्र व्हावा लागेल मला. मग मुलांशी मैत्री करता आली पाहिजे, तुम्हाला अशी शिटी मारता आली पाहिजे दोस्ती करण्यासाठी. मग त्याला वाटते की अरे आपला आदमी आहे. म्हणजे खड्ड्यातल्या माणसांना वर काढायचं असेल सुरुवाती, तर तुम्हाला खड्ड्यात उतरावं लागेल. बरोबर. हो. मग खड्ड्यात उतरून तुम्हाला त्याला सांगायला लागेल की मीही खड्ड्यात पडलो तो एकेकाळी, पण मी असा वर आलो, आता तू तसा वर जा. तुम्ही म्हणा मी खड्ड्याच्या बाहेरच उभा राहणार आणि खड्ड्यातल्या जेनजीला सांगणार तुम्ही वर या, ते कशाला येतील होती, त्यांना माहितीच नाही कसं वर यायचं ते. एक आणि सगळ्यात महत्वाचं, दिसणं आणि असणं यातला फरक मुलांना सांगितला गेला नाही. अच्छा. म्हणून अध्यात्म ते शिकवतं दिसणं आणि असणं म्हणजे काय ते. आणि दिसणं आणि अध्यात्म म्हणजे म्हणून पहिलं दिसणं आहे मान्य आहे, पण त्याच्या पुढे 4 मुक्ती आहेत ना, 3 मुक्ती त्याच्या पुढे येतात, स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता. आता हे अध्यात्मातले 4 शब्द आहेत 4 मुक्तींचे. हे मी मुलांना सांगतो प्रेम करताना. पहिल्यांदा स्वरूपता, कसं दिसतोय बघा, कशी दिसते बघा. मग सलोकता, मग अवलोकन करा तिची हालचाल काय, कशी बॉडी लँग्वेज आहे, काय चालते, कशी चालते. मग समीपता, मग जवळ जाऊन सगळी माहिती घ्या, तिचं घर काय आहे, कुठे काय करते, ज्ञानी आहे का, क्रिएटिव्ह आहे का, काय करते माहिती घ्या. आणि मग सायुज्यता, मग विचारा की गर्लफ्रेंड होशील का म्हणून. तुम्ही पहिल्या मुक्तीला जर विचारलं केवळ चेहरा बघून, आणि मग नंतर मग ब्रेकअप झाला, माझ्याकडे येतात ना मुलं ब्रेकअप झाला म्हणून. ब्रेकअप म्हणजे काय झालंय, प्रियकर आणि प्रेयसी हे दोन्ही शब्द दिसण्यावरचेच आहेत. प्रेय या शब्दाचा अर्थ सुलभा मराठीमध्ये सुलभाची देह असाच आहे. कुसुमाग्रजांची कविता आहे, ध्येय प्रेय आशा यांची होत असे का कधी पूर्ती. तर त्यामुळे हे प्रियकर प्रेयसी होतात, श्रेयकर श्रेयसी व्हायला पाहिजेत, हे ध्येयकर ध्येयसी व्हायला पाहिजेत. तुम्ही दोघं मिळून काहीतरी एक प्रोजेक्ट करा, त्याला कॉपीराईट मिळवा, त्याचे पेटंट तुमच्याकडे घ्या. तर तुम्ही इंजिनिअरिंगला भेटलेले मुलं आहेत, सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती, दे आर ध्येयकर ध्येयसी, दे आर नॉट प्रियकर प्रेयसी. मग हे कोण सांगणार मुलांना, हे कळवावं लागेल. आज लाखो माणसांची सोय केली आयुष्याची त्या दोघांनी. तुम्ही आता जे तुम्ही आता सांगितलं ना की तुम्हाला मित्र होता आलं पाहिजे, गुरु मित्र होता आलं पाहिजे, तर सगळ्या गोष्टी सहज आणि सोप्या होतील, नाही का. पण हे सांगायला गेलं तर शिक्षक शिकत नाही. मी एका शाळेत शिकवायला गेलो होतो
आणि शिकायला गेलो तर तिथल्या ज्या ज्येष्ठ बाई बसल्या तर त्यांना राग आला, हा कोण सांगणार म्हणून. आणि माझा विषय होता टीचिंग इज अ परफॉर्मिंग आर्ट. शिकवणे ही कला आहे. आणि नाटकाचे सगळे नियम त्याला, तर प्रत्येक नट शिक्षक नसेल, तर प्रत्येक शिक्षक हा नट असला पाहिजे, बरोबर. असं मी तिथे सांगत होतो. तर त्याच्यात मी म्हटलं की पहिली ते चौथीच्या मुलांना कविता करून दाखवता आल्या पाहिजे पटपट. ते काय साहित्य संमेलनासाठी कविता करायची नाहीये, पण एक होतं जुळल चालत नव्हतं सरळ, बसमध्ये चढलं तिकीट नाही काढलं, हे आता जे थोडं म्हटलं ते कवितेतलं म्हटलं मी. तर तर मुद्दा असा आहे की तर ते शिकवतं, त्या बाईंना राग आला आणि म्हणत तुम्ही दाखवा आम्हाला एक कविता करून आता, जर आम्ही करावीशी वाटत असेल तर. म्हटलं विषय द्या. त्यांनी फळावरचा विषय दिला, आदर्श शिक्षक म्हणजे नेमकं काय. मी म्हटलं घ्या कविता लिहून. सुरुवाती खोटं नाही सांगते, या वेगानं मी कविता तयार केली आणि ऐकवली. म्हटलं घ्या लिहून. आदर्श शिक्षकी जमात नेमकी काय असली पाहिजे. आदर्श शिक्षकी जमात नेमकी काय असली पाहिजे. ते थंडगार पौष्टिक दूध नसून तापलेल्या दुधावरची साय असे ना. तुला का सुचलं साय असली पाहिजे. सुचलं की नाही तुला साय असली पाहिजे. मग तुला का सुचलं, तुला माहिती होती कविता नव्हती माहिती, तरी तुम्हाला साय असली पाहिजे सुचलं. याचं कारण मुलांना दूध सुद्धा पौष्टिकच असतं. तशी तरुण पिढी पौष्टिकच आहे, पण त्यांना तापवलं जात नाही. बरोबर. दूध तापवल्यानंतर व्हर्सटाईल होतं, त्याच्यावरती साय नंतर धरते. आणि आम्ही कमी मुलांना दोष देत नाही. सर, तुम्ही एक ते सोनेरी केसांची मुलगी आपण बोलताना तुम्ही सांगत होता, त्याबद्दल जरा सांगा. हो, त्याच्याबद्दल असं आहे की विस्मरणाची ताकद आहे असं मी सांगत होतो की मुलीला प्रश्न पडला तो भौतिक प्रश्न आहे की एका मुलीला मुलगी झाली आणि ती मुलगी सोनेरी केसांची होती. तर ही मुलगी म्हणजे तिच्या आईला म्हणाली की अगं आई, माझे केस काळे, नवऱ्याचे केस काळे, हिचे सोनेरी कसे काय झाले. तर तिची आई तिला म्हणाली की अगं, तुझ्या वडिलांचे केस सोनेरी आहेत ना, म्हणून नातीचे सोनेरी झाले, असं हिने उत्तर दिल्यानंतर ही मुलगी म्हणते आईला, अगं पण तुम्ही तर मला दत्तक घेतलंय. त्याच्यावरती ती आई म्हणते, अगो मी नेहमी विसरते. ही जी नेहमी विसरणं जे आहे ना, इथे अध्यात्मातलं अद्वैतच आहे. बरोबर. की दॅट मदर आपल्या त्या मुलीबरोबर दत्तक घेतलेल्या इतकी एकरूप झाली, दॅट इज अद्वैत. अध्यात्मामधलं अद्वैत दरवेळेला परमेश्वराबरोबर पाहिजे असं नाही, माणसांमध्ये पण होऊ शकतं ना. एक एकरूप होण्याची क्रिया. आणि ती इतकी ताकदीनं तिला म्हणाली की मी नेहमी विसरते, म्हणजे तू माझी सख्खी मुलगी आहेस असंच मला वाटतंय. ही मानवी उत्क्रांतीचा सर्वोच्च बिंदू आहे, या पद्धतीनं डिवोट आणि मिसळून जाण्याची क्रिया. आणि मग आज माणसं या पद्धतीनं अभ्यास करत नाहीत. आई वडील त्या पद्धतीनं मुलांच्याकडे लहानपणापासून बघायला लागेल ना त्यांच्याकडे. त्यांनी ऐकू न ऐकू त्यांच्या कानावर तर जाऊ द्यावं. बरोबर. मी मुलांना सांगतो की यू डोंट डिप्राइव्ह मी फ्रॉम टेलिंग यू. ऐकायचं की नाही तो तुमचा मुद्दा आहे, पण निगेटिव्हली का होईना तुमच्या कानातून आत जाऊ द्या. आता कदाचित ते शब्द तुम्हाला निरुपयोगी वाटतील, पण अजून 10 वर्षांनी तुमच्या लक्षात येईल की अरे उपाध्याय सर म्हणत होते ते बरोबर आहे. डझंट मॅटर. लेट रिअलायझेशन सुद्धा देर आहे पण अंधेर नाहीये. पण आमच्या घरी शिक्षक, आई वडील मुलांना या गोष्टी सांगतच नाहीत. आता सिगरेट पिणारा झेन झी म्हणून मुली पण सिगरेट पितात. पण मग इथे मुलांच्या कॉम्पिटिशनचा मुद्दा नाहीये, बट तुमच्या फिलोपियन ट्यूब ज्या आहेत गर्भधारणा करणाऱ्या, त्याच्यामध्ये निकोटीन साठत जातं आणि ते निकोटीन आतल्या बाजूनी लेअर तयार करतं. कालांतरानं लग्न होतं प्रेम केलेल्या मुलाबरोबर किंवा अरेंज मुलाबरोबर, आणि नंतर गर्भधारणेला उशीर होतो. मग सासू म्हणते नातू हवाय, मग मुलगा म्हणतो आईला म्हणतो अगं थोडा प्रॉब्लेम आहे, आणि मग नवीन सिरियल सुरू होते त्यातून. हिला मूल होत नाही म्हणून. पण ते आता जर मुलींना आता या तरुणात सांगितलं की अॅनाटॉमिकली नीट समजावून सांगितलं एखाद्या गायनेकॉलॉजिस्टने की मुलगा सिगरेट पितोय तेही चुकीचंच आहे फुफ्फुसांसाठी त्याच्या, पण दूरगामी परिणामांमध्ये तुमच्यावरती होणारा परिणाम हा अधिक दूरगामी याचं कारण तुम्ही पुढच्या पिढीच्या निर्मात्या आहात. त्यामुळे ही आता हे समजून झालं की मुली ऐकतात. किंवा मुलांना मी जेव्हा लेक्चर होतो मुलांना मी सांगतो की अट्रॅक्टिव्ह कपडे, अपिलिंग कपडे आणि चॅलेंजिंग कपडे जेंजीला. त्यामुळे मला अध्यात्मापर्यंत पोचायला वेळ लागतो, पण मी त्यांना असं समजावत हळूहळू गेलो की ते येतात अध्यात्मापर्यंत.
की अट्रॅक्टिव्ह कपडे असले तर समोर मनुष्य असतो, तेच कपडे अपिलिंग झाले की समोर मनुष्य प्राणी असतो, आणि तेच कपडे चॅलेंजिंग झाले की फक्त प्राणी असतो. बरोबर. तर तुम्ही रिस्पॉन्डिंग एजला तुम्ही काय म्हणून याच्यात सगळ्यात सोपा उपाय आता आता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांना सांगतो मी की हा मुलांना 5 मिनिटं सकाळी स्वतःचा श्वास ऐकायला सांगा हा. आणि जबरदस्ती करा, मॅन्डेटरी फार करा. फार महत्वाचं आहे तुम्ही हे. घरामध्ये मिसा वापरा. मिसा मिसा म्हणजे जो ऍक्ट आहे ना, तो घरात असतो त्याला मी सांगतो म्हणून असं तुझं फुल फॉर्म. अच्छा, बरोबर. मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट नाही, मी सांगतो म्हणून ऐक. हा, आणि दररोज श्वास ऐकायला लावायचा 5 मिनिटं. हा. स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकायचा. त्यांना सांगा तुम्हाला कोणाचं ऐकायचं नाही ना, बाकीच्यांचं स्वतःच ऐक, स्वतःच ऐक. स्वतःचा श्वास ऐक. आणि मग लक्षात येईल सुलभाजी, श्वासातून विश्वास आणि विश्वासातून आत्मविश्वास तयार होत जाईल. बरोबर. आता आकाशवाणीवरती माझा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या जी कोणी चुकून माकून झेंजे असतीलच, नाही असतात, आहेत ना आमचे जेनजी किंवा पण आहेत आहेत श्रोते आमचे. मग त्या झेंजेना सांगा की दररोज सकाळी 5 मिनिटं आणि झोपण्यापूर्वी 5 मिनिटं घड्याळ लावून स्वतःचा श्वास फक्त ऐकायचा. आणि याबरोबर आणखी एक गोष्ट सांगा की आनंद आनंद म्हणजे नक्की थोडक्यात सांगा. खरं तर संजयजी, तुमचा म्हणजे तुम्ही 2.5 तास तुम्ही बोलू शकता. 2.5 तासांचा कार्यक्रम आहे, म्हणजे करू शकता. आम्ही ऐकलंय तुम्हाला. पण ही तर रेडिओला आम्हाला मर्यादा आहे, नाही का? तर थोडं म्हणजे आता तशी आपली वेळ. आनंद म्हणजे ह्या तुम्ही आता जसं म्हणालात की स्वतःच ऐका, स्वतःचा श्वास ऐका, किंवा प्रसंगी मिसा ऍक्ट वापरा. तसं तर आनंदाबद्दल काय सांगाल जाता जाता? म्हणजे पहिला आनंद मला मनुष्याचा जन्म मिळालाय. दुसरा आनंद माझे सगळे अवयव धरला आहेत. तिसरा आनंद असा आहे की मला बुद्धी दिलेली आहे परमेश्वराने. बुद्धी दिलेली असल्यामुळे मी प्राजक्ताच्या झाडाखाली पडलेल्या प्राजक्ताच्या फुलांवरून स्कूटर न्यायची का असं मला प्रश्न पडू शकतो, तो कुत्र्याला पडत नाही. त्या पहिले परमेश्वराचे आभार, आपल्याला माणूस बनवलाय. दुसरं बुद्धी दिल्यामुळे ध्येय असणं आवश्यक आहे. ध्येयाचा आनंद घ्यायचा. ध्येय गाठण्यासाठी प्रेय म्हणजे शरीर दिलेलं आहे. आणि मग ध्येय अचीव केल्यानंतर जय छत्रपती शिवाजी महाराज की म्हणायचं, हे राज्य व्हावे येतो श्रींची इच्छा, असं म्हणून देवाला देऊन टाकायचं. आनंदाचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. बरोबर. ध्येय निश्चिती, प्रेयाला काम द्यायचं, ध्येय अचीव करायचं. अचीव झाल्यानंतर म्हणायचं देवानी करून घेतलं. कायमी पामर जाणे अर्थवेद वदवी गोविंद त्याची वदे, आपुल्या बळे नाही मी बोलतो सखा कृपावंत वाचा त्याची. तर तो मी साधन आहे. ही भूमिका, ही अध्यात्मातील भूमिका आहे. याच्यामध्ये काही फारसं कठीण नाही. फक्त हे काय झालंय, आम्ही लहानपणापासून जसं कुंभार मातीला पहिल्यापासून पायाखाली तुडवतो की नाही, म्हणजे शिस्त लावतो मातीला, बारीक बारीक कण, तसे आम्ही कित्येक वेळा मुलांना तुडवत नाही आता अलीकडच्या काळात, कारण मुलं पोलीस कंप्लेंट करतात म्हणून. पण छडी वाजे छमछम विद्या ही घमघम हा जो मुद्दा आहे, तर कुठेतरी भय आणि आदर एकत्र गेलं पाहिजे. बरोबर. आणि ते भय आणि आदर एकत्र गेलं तर जिज्ञासा म्हणणार नाही. कुतूहल मेलं ना, या सोशल मीडियामुळे ना कुतूहल मेलं मुलांचं. मगाशी तुम्ही म्हणालात की माहिती मिळाली, पण माहिती मिळते आणि माहितीलाच आपण ज्ञान समजतोय. करेक्ट. सो तो सगळ्यात मोठा. म्हणून आता काय करायचं, मुलांना क्रिएटिव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाल करायची. निर्मिती क्षमतेकडे त्यांना बिझी ठेवायचं जास्ती. बरोबर. यू डू दिस, यू डू दिस, यू डू दिस असं करत जायचं, तरच ते शक्य आहे. आणि ते करण्यासाठी केवळ आता 1 तासाचा हा कार्यक्रम जरी असला तरी असा सहज संवाद महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्यातल्या लोकांबरोबरही व्हायला हवा. धन्यवाद. म्हणजे आता आपण थांबूया इथे संजयजी. तुम्ही खूप महत्वाचं सांगितलं आता. ह्युमन रिलेशन, सायन्स आणि अध्यात्म, आणि सगळ्यात महत्वाचं गुरु मित्र होणं हे जास्त महत्वाचं आहे. तेव्हाच आपण झेनझी, झेन अल्फा आणि आजची तरुण पिढी आणि आपण सगळे एकत्रित येऊ आणि एक चांगलं ह्युमन रिलेशन आपण निर्माण करू शकतो, चांगला भारत तयार करू. बरोबर आहे. धन्यवाद. आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा इथे येण्याचं आमंत्रण देते, आणि आपण तुमच्यासाठी हा वेळ कमी आहे मला माहिती आहे, तर आपण छान मोठा वेळ घेऊन खूप छान गप्पा मारूया, गप्पाष्टक करूया. तुम्ही विषय असा दिला की मग काय. तुम्हालाही मनपूर्वक आकाशवाणीचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. मला संधी दिली 1 तास माझं बोलणं ऐकण्याची. धन्यवाद.
नमस्कार.